ठिकाणी स्वागत आहे. आज जी शिवसेनेची युती तुटली आहे त्याबद्दल तुमचं मत काय? तोडणारा प्रमुख नेता कोण भाजपचा? असं तोडणारे प्रमुख म्हणल्यापेक्षा शिवसेना पक्षाने एक सन्मानजनक युती व्हावी ही अपेक्षा ठेवली होती आणि ती अपेक्षा रास्तच होती. शिवसेनेचा पक्षाचं इथं मागच्या 40 वर्षापासून इथं शिवसेना पक्षाचं इथं आपण म्हणू की आमचं एक अधिराज्य आहे, ज्याला बालेकिल्ला म्हणतो आपण थोडक्यात. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्ष इथे काम करत आहे. ह्या शिवसेना पक्षाचं इथं संघटन आणि शिवसेना पक्षाची इथं जी काही बांधणी आहे त्या बांधणीच्या बळावरती इथं जो काही प्रामुख्यानं आपण जो हिंदू बहुल एरिया आहे. प्रश्न हा आहे की आज जे शिवसेनेचं जे पेट्रोल झालं होतं ते का झालं नाही, त्याचं कारण काय? ते न होण्यापाठीमागं जो जागेचा जो फरक होता, त्यांच्या आणि आमच्या जो काही जागा मागणी होती, आम्ही जी जागा मागणी केली होती आणि जी आमच्या जिल्हाप्रमुखांनी मागे पत्रकार परिषदेमध्ये पण तसंच सांगितलं की भाजपाचे किंवा आपले मंत्री महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि शिंदेसाहेबांची जी चर्चा झाली त्या चर्चेतून त्यांनी एक जागेचा फॉर्म्युला ठरवला होता. तो फॉर्म्युला इथं परभणीमध्ये आल्यानंतर तो फॉर्म्युला खाली येईपर्यंत तो फॉर्म्युला इथे काही भाजपच्या काही नेत्यांच्या मार्फत तो फॉर्म्युला त्यांनी अंमलात न आणायचं धोरण इथं ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे ते एक सन्मानजनक युती आम्हाला. मी असंच सांगतो आहे की मगाशी जी पत्रकार परिषद झाली आमचे जिल्हाप्रमुख आनंदराव भरोसे यांची, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रत्यक्ष डायरेक्ट वरपुडकर सुरेशरावजी वरपुडकर साहेबांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे. आणि त्यांच्या जे काही त्यांचे गणित होते, महानगरपालिकेला संपर्क प्रमुख जे आहेत ते सुरेशरावजी वरपुडकर साहेब आहेत. पालकमंत्री तर आहेतच, पण संपर्क प्रमुख महानगरपालिकेपुरते. एबी फॉर्म जे होते ते संपर्क प्रमुख कदाचित त्यांच्या वरपुडकर साहेबांकडे असतील, कारण संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. ग्रामीणचे रामप्रसादजी बोडीकर साहेब होते आणि महानगरचे सुरेशरावजी वरपुडकर साहेब होते. तर हे एबी फॉर्म किंवा इथला जे काही निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते ते वरपुडकर साहेबांना दिले होते. तर त्यामुळे साहजिकच आहे आनंदरावचा जो काही रोष आहे किंवा त्यांचा जे काही आरोप आहे तो वरपुडकर साहेबांवर आहे. तुम्ही जरी असं बोलत असता तरी भाजप नेत्यांचं असं म्हणणं आहे शिवसेनेनं या ठिकाणी पाळंमुळं आहेत ते तुम्ही सांगितलं शिवसेनेविषयी मागील 40 वर्षापासून आमच्या आधी सत्ता आहे वगैरे वगैरे. पण भाजप नेत्यांचा असा आरोप आहे की मागची जी महापालिका काउन्सिल झाली होती त्यामध्ये तुमच्यापेक्षा आमच्या जागा जास्त होत्या. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना इथं चमत्कार दाखवू शकत नाही, तो चमत्कार आम्हीच दाखवू शकतो. त्या अनुषंगाने त्यांनी युतीमध्ये तुमच्याकडे जास्त जागा मागितली, त्यांनी तुम्हाला कमी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता असं त्यांच्याकडून म्हणणं आहे. ठीक आहे, किती जागांचा फरक होता मागच्या वर्षी जर समजा ते जर गणित लावत असतील, मागच्या 2017च्या काउन्सिलमध्ये भाजपाच्या जागा ह्या 8 जागा होत्या, फक्त 8 जागा. आणि शिवसेनेला जर कमी लेखत आहेत तर मान्य आहे, शिवसेनेच्या 6 जागा होत्या. 6 आणि 8 मधला फरक हा फार मोठा फरक नव्हता ना. त्यामुळे त्यांनी असं जे समजायचं की फार तफावत होती, आज जे काही आहे आता जी काय तफावत आहे ती निवडणुकीच्या निकालामध्ये समजून जाईल कोणाचं काय इथं प्राबल्य आहे. शिवसेनेच्या बघा आज आमच्या 35 जागा आज आमचे एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. निश्चित अशा जागा तर सांगू शकत नाही, पण आम्ही 2 आकडीमध्ये निश्चित राहू. शिवसेनेचं बोट धरून भाजपनं राज्यामध्ये सत्ता घेतली. हो, परंतु महापालिका निवडणुकीमध्ये ठिकठिकाणी शिवसेनेला कुठेतरी कुचंबना करायचा प्रयत्न, प्रत्येक ठिकाणी युती तोडायचा प्रयत्न. जालन्याचं उदाहरण आहे, जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांना हे करण्यासाठी गोरंट्याल यांना घेतला आणि गोरंट्यालनी आक्रमक पद्धतीने तिथली सुद्धा युती तोडली. तसाच प्रकार आपल्या इथेही झाला. काही दिवसापूर्वी आलेल्या वरपुडकरांनी तुमच्या सोबतची युती तोडल्याचा आरोप तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलाय. भाजपचा हा पॅटर्न दिसत नाहीये का तुम्हाला या ठिकाणी? हो, तर ज्या त्या पक्षाला ज्याचा त्याचा अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा. जो तो पक्ष भले तो महायुतीमध्ये असेल किंवा एखाद्या महाविकास आघाडीमध्ये असेल, ज्या पक्षाचा प्रत्येक पक्षाचं ज्याचं कोणाचं स्वतःचं प्राबल्य जास्त असेल त्याची ही मानसिकता असतेच. जुन्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती त्या काळातही तेच असायचं. आज काय वेगळं नाही, भाजप जी करता येते. पण त्या ठिकाणी एवढं तुम्हाला सांगू शकतो मी की आम्ही शिवसेना जी आहे, ही शिवसेना मागाशी सांगितल्याप्रमाणे ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे.
ही काय अशा एखाद्या लेच्यापेच्या एखाद्या समाजसुधारिकांची हे नाही आहे ती शिवसेना संघटना ही. त्या संघटनेचं बळ जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे या संघटनेला. त्यामुळे असं कोणी जर ठरवलं तर आम्हाला म्हणजे डॉमिनेट करायचं तर ते शक्य नाही ते. आणि ते वेळोवेळी तुम्ही आता काँग्रेसवर आरोप केला, डॉमिनेट करत होती काँग्रेस सत्तेमध्ये असताना पहिलं. अगदी तसं काँग्रेसमधून आलेले वरपुडकर भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा तोच पॅटर्न राबवतात असं वाटत नाही का मग तुम्हाला? स्वभावाचा भाग असू शकतो तो त्यांच्या. कोणाच्या स्वभावाचा भाग वाटतो? तुम्ही वरपुडकर साहेबांचं नाव घेतलं तो त्यांच्या स्वभावाचा भाग असू शकतो तो. भाजपमध्ये जी काही वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांना कधी ना कधी काँग्रेसची पार्श्वभूमी राहिलेली आहे. हो. तीच पार्श्वभूमी वापरली जाते असं वाटतं का तुम्हाला? ते त्यांच्या पक्षानं लक्षात घ्यायला पाहिजे. जर असं होत असेल ते त्यांच्या पक्षानं लक्षात घ्यायला पाहिजे की जी भाजपची मूळ विचारसरणी आहे त्या मूळ विचारसरणीमध्ये जे काही नवीन लोक येतील, नवीन लोकांना येण्यासाठी कोणाचंच बंधन नसायला पाहिजे. यांना प्रवाह येतो आहे, कोणत्याही पक्षाला पुढे वाटचाल करायची असते. पण जे लोक पक्षामध्ये येत आहेत त्या पक्षाचं जबाबदारी आहे की त्यांनी त्याची जी मूळ विचारसरणी आहे, मूळ विचारधारा आहे, मूळ जो त्याचा एक ट्रॅक आहे तो ट्रॅक त्यांनी आलेल्या लोकांनी बदलला नाही पाहिजे. तुम्ही निवडणूक लढवतात म्हणून तुम्ही थेट नाव घेत नाही भाजपमध्ये कोणत्याच नेत्याचं? नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, मीच काय सांगायची गरज आहे. माझे जिल्हाप्रमुख आहेत त्यांनी डायरेक्ट प्रत्यक्ष नाव घेतलेलं आहे वरपुडकर साहेबांचं. आणि एक अजून सांगतो, ही तेवढीच जबाबदारी, तुम्ही मगाशी मेघना बोर्डीकर मॅडमचा उल्लेख केला, पण ही तेवढीच जबाबदारी मेघना बोर्डीकर मॅडमची सुद्धा आहे. कारण पालकमंत्री या नात्यानं जरी या ठिकाणी आता त्यांच्या अंतर्गत काय झालं आहे त्याबद्दल मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण ही जबाबदारी पण त्यांच्यावर येतेच, त्याला नाकारता येणार नाही. या अंतर्गत वादामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. हो, तेवढं तर होतंच, कार्यकर्त्यांची तारांबळ उडतेच. उमेदवारांचं पण आता युती जर असली असती तर निश्चित सगळ्यांना फायदा झाला असता. नाही, मग असं बोललं जातं की आता जे अंतर्गत वाद आहेत ते समोर येऊ नये. हे मग मला काय म्हणायचं आहे, हे जे काही होतं आहे हे कोणासाठी आहे? शेवटी ना वरपुडकर साहेबांना ही निवडणूक लढवायची, ना आनंद वरुशेंना निवडणूक लढवायची, ना तिकडे मेघना दीदींना निवडणूक लढवायची. ती निवडणूक कोणाला लढवायची? कार्यकर्त्यांना. त्यांनी कोणासाठी जागांची ही जी एवढी आपण त्याला हमरीदुमरी बनवू, ती कोणासाठी झाली? ही ओढाओढी कोणासाठी? कार्यकर्त्यांसाठीच झाली ना. तर कार्यकर्त्यांना सुद्धा तेवढं सहन करावंच लागतं ना. कृत्य आहे ती योग्य आहे का? नाही, आता योग्य, आता त्यांनी त्यांच्या पक्षाच्या, हो अगदी, मग त्यांनी त्यांच्या पक्षासाठी ते जे केलं आहे ते योग्यच आहे. आणि आम्ही पण जे करतोय, आम्ही जो निर्णय घेतला तोही आमच्या पक्षाच्या किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच आहे. आनंद भरुशेंनी आरोप केला की घरगड्यासाठी वरपुडकरांनी ही युती तोडली, हे चुकीचं मत आहे का म्हणते? नाही, आता नेमके त्या बाबतीत मला हे माहीत नाही की नेमकं त्यांनी कोण उमेदवार त्यांनी समोर आणले होते. मला त्याची कल्पना नाही. आता आनंदरावला जास्त माहीत असेल त्यातलं. भाजपला काय आव्हान देणार तुम्ही या माध्यमातून? भाजपला मी वेळोवेळी हेच सांगतो, म्हणजे भाजपच्या जे काही इथले नेते मंडळी आहेत, माझं वेळोवेळी त्यांना हेच सांगणं आहे की आपण शिवसेनेची जी काही ताकद आहे ही शिवसेनेचीच म्हणून नाही, जो कोणी आपला सहयोगी आहे, सहकारी आहे किंवा विरोधक जरी असला तर त्याची कोणाची ताकद कमी समजू नये. कोण कधी 100 रुपये पूर्ण व्हायला 1 रुपया लागतो. तुमची 99 रुपये जरी असले तरी आमच्याकडे 1 रुपया आहे असं म्हणून समजा. तर भाजपने हे लक्षात घ्यायला पाहिजे की इथं शिवसेनेची ताकद मोठी आहे. आणि जर समजा आम्ही विरोध, आता जे काही आहे ठीक आहे, आनंदरावांनी सांगितलं की युती ह्या 2 तारखेपर्यंत एखाद्या वेळ जुळेल, आणि नाही जुळालं तरी येणाऱ्या 16 तारखेला भाजपला समजून जाईल काय होईल ते. भाजपला समजून जाईल, विशेष करून प्रभाग 15मध्ये जे डॉक्टर केदार खटिंग उभं राहिलेत त्यांनाही समजून जाईल शिवसेना काय आहे. म्हणजे हा इशारा आहे का त्यांना? 100% इशाराच आहे त्यांना. आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. आम्ही इशारा म्हणजे आमचा ताल ठोकून असतो, आमचा लपून सपून काही इशारा नसतोच आमचा. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्येच हे इशारे वार प्रत्यवार चालतात का? जी नेत्याची निवडणूक असते त्यावेळेस तुमचे इशारे जातात का? नाही, सगळ्याच निवडणुकीमध्ये आहेत. तुम्ही विधानसभा निवडणुकीचे काही आठवून बघा तुम्ही, ह्याच्यापेक्षा जास्त होतात ते. ठीक, तिथं फक्त सिंगल व्यक्ती असतात. इथं आता मोठ्या संख्येनं 65 लोकांचा खेळ आहे इथे. येस, थँक्यू.